Hallelujah. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Thank you, Jesus. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Good morning and praise the Lord to all of you. देवाची स्तुती असो तुम्हा सर्वांना. गुड मॉर्निंग. As we begin the Sunday morning English to Marathi service, let's have a word of prayer and start the service. रविवारच्या भक्तीला आपण आता सुरुवात करणार आहोत. जी भक्ती आहे ती इंग्लिशचं मराठी ट्रान्सलेशन आहे, भाषांतर आहे आणि त्याची सुरुवात आपण प्रार्थनेने करूया. Gracious Heavenly Father, we come at thy throne of grace, O Lord. स्वर्गीय पित्या, तुझ्या कृपेच्या दयेच्या सिंहासनापाशी Thank you for giving us this fresh new day in our lives. हा सुंदरसा ताजा दिवस तू आमच्या आयुष्यात जोडला त्याबद्दल तुझे आभार. Your word says that you load with new blessings, new benefits each and every day to our lives. आणि तुझं वचन असं सांगतं की रोज तू आम्हाला नवीन अभिषेकाने, नवीन आशीर्वादाने भरतोस. Hallelujah. Father God, we request Holy Spirit to come, guide, lead and take control of this entire service. देवास पवित्र आत्म्याला आम्ही विनंती करतो की या सभेचा त्यांनी ताबा घ्यावा, आम्हाला चालवावं, आमचं मार्गदर्शन त्यांनी करावं. I give each one of us, including me, into your hands, O Holy Spirit. आणि आमच्या सर्वांना, विशेष करून पास्टरना आम्ही तुझ्या हातात देतो. Holy Spirit, you lead us in the worship, you lead us in the word and every prayer and everything that we do today morning. आणि देवा पवित्र आत्मा तुला विनंती करतो की या सभेमध्ये स्तुती, आराधना, वचन सर्व गोष्टींमध्ये तू आम्हाला सहाय्य कर आणि मदत कर. Father God, we also request you to accept the praise and worship that we are going to offer you today morning. जी स्तुती आराधना आम्ही तुला देत आहोत ती तू मान्य कर आणि त्याचा तू स्वीकार कर. I also request Holy Spirit for all those people who have joined or who are about to join this service, let their hearts be receptive, ready and also use them to glorify your name. ज्या सभेला लोक येणार आहेत त्यांचं अंतःकरणाची तू तयारी करून घे. त्यांनी वचन स्वीकारावं, त्याप्रमाणे आचरण करावं, त्यासाठी तू त्यांच्या मनाची आणि अंतःकरणाची तयारी कर. We cancel all the technical problems, we can cancel all the plans and strategies of the enemy in the name of Jesus. आणि शत्रूंच्या सर्व योजनांना, सर्व तांत्रिक बिघाडांना आज येशूच्या नावात आम्ही दूर करतो. In Jesus' name we ask. येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. Amen. Hallelujah. Praise the Lord. We welcome you for this service. आणि या सभेसाठी तुमच्या सर्वांचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत Brother आहे. Nagesh, Sister Leena, we welcome you. ब्रदर नागेश, सिस्टर लीना, तुमचं स्वागत आहे. All those who are joining, we welcome you. आणि जे सर्व लोक येणार आहेत त्या प्रत्येकाचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. Hallelujah. Are you all excited to worship the Kings of Kings and the Lord of Lords today morning? आज सकाळी तुम्ही उत्साही आहात का? त्या राजांच्या राजाची आणि प्रभूच्या प्रभूची स्तुती आणि आराधना Hallelujah. करा. Hallelujah. Praise the Lord. Let's worship Him. Hallelujah. Let's praise Him. Let's exalt Him. आराधनेला सुरुवात करूया. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. आओ मिलके स्तुति करेंगे, यीशु की गुणगान करेंगे. आओ मिलके स्तुति करेंगे, यीशु की गुणगान करेंगे. ओ ही राजा, ओ मसीहा, मेरे जीवन का सहारा. ओ ही राजा, ओ मसीहा,
यीशु की, उस परमेश्वर की स्तुति और आराधना करने के लिए आज तैयार है? सारे लोग बोलेंगे आमेन, मैं तैयार हूँ। इंग्लिश में यू कैन राइट आई एम रेडी. मराठीमध्ये तुम्ही लिहू शकता मी तयार आहे. Let's celebrate. God has given us this morning, fresh morning, new day in our lives. Let's celebrate it with praising Him and worshiping Him. आणि आजचा दिवस आपण साजरा करूया, कारण की आजचा दिवस त्या देवाने आपल्याला दिलेला आहे. सुंदरसा ताजा दिवस त्याने आपल्या आयुष्यात जोडला आहे. म्हणून आपण सर्व मिळून त्याची स्तुती, आराधना आनंदाने उत्साहाने करूया. Praise the Lord. Amen. फिर से एक बार इस गीत को गाएं, पूरे जोश के साथ गाएंगे, दिल से गाएंगे, खुशी से गाएंगे. अगर आपके घर में आप नाचना चाहते हैं, अगर आपके घर में आप चिल्लाकर जोर से उसकी स्तुति आराधना करना चाहते हैं, कीजिए, डरिए मत. हाँ, आज आप आपके घर में उसकी स्तुति आराधना कर रहे हो, इससे बढ़कर बात आपके घर में कौन सी भी नहीं हो सकती. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. यस, praise the Lord. Thank you, Jesus. Shall we all give a big clap offering to the Lord? Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Praise the Lord. Thank you. Amen. Hallelujah. Come on, open your mouths and start praising Him. Start worshiping Him. Start singing. Start celebrating. Hallelujah. Our God is ready to accept the praise and worship that we are offering today morning to Him. Praise the Lord. Thank you, Jesus. Hallelujah. कारण की तो स्तुतीस पात्र महिमेस योग्य असा देव आहे आणि आज तो तयार आहे आपली स्तुती आराधना स्वीकारण्यासाठी. तर आज आपण उत्साहाने आनंदाने अंतःकरणापासून त्याला स्तुती आणि आराधना करूया. अगर आप तैयार हैं उसकी स्तुति आराधना करने के लिए दिल से, वो भी तैयार है आपने की हुई स्तुति आराधना का स्वीकार करने के लिए. हालेलुया. कितनी बड़ी बात है हमारे लिए कि हमारा स्वर्गीय पिता, हमारा अब्बा खुदा, इस सृष्टि का निर्माण करता परमेश्वर आज हमारे जैसे साधारण इंसानों से की हुई स्तुति और आराधना स्वीकारने के लिए तैयार है. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
पास्टर वर्गीस वो पुणे में आए थे और काउंसिल हॉल में वो प्रचार करने के लिए आए थे और मेरी पहली ही उनके साथ मुलाकात थी। मैंने उनको फर्स्ट टाइम देखा और ये गीत शुरू हुआ था और जब ये गीत शुरू हुआ था तब मैंने उनकी तरफ देखा। वो पहले सीट पे बैठे थे और जब वो गीत शुरुआत हो गया तब उस वक्त उन्होंने एक बच्चे की तरह डांस करना चालू किया। जब मैंने देखा उस व्यक्ति को जिन्होंने हजारों कलीसिया इस भारत देश में स्थापित की है, शुरुआत की है, वो एक साधारण छोटे बच्चे के जैसा इस गीत के चालू होने के बाद नाचना उन्होंने चालू किया। आज मैं अपने आप की तरफ देखता हूं, उनके सामने उनके अनुभव अभिषेक के सामने मैं कुछ भी नहीं, और जब मैं एक साधारण व्यक्ति के जैसा कुछ भी नहीं करते अगर उस महान परमेश्वर की स्तुति आराधना करता हूं तो मुझे बड़ा ही दुख हो जाता है। जब मैंने उन्हें देखा और जब मैंने उनकी स्तुति आराधना करने की सिस्टम तरीका जब मैंने देखा, उस दिन से मैंने भी स्तुति आराधना करने की मेरी जो सिस्टम है, पद्धत जो है, उसको मैंने बदल दिया। क्यों ना हम इस गीत को पूरे जोश से गाए, हाँ, आत्मा से प्रेरित होकर गाए। जस्ट गाने का इसलिए मत गाइए। हाँ, हम यहाँ पे जब एक फैमिली होके जब स्तुति और आराधना करने आते तो कोई एंटरटेनमेंट के लिए नहीं आता, ये कोई शो नहीं है। हम इसलिए स्तुति आराधना करते हैं कि हमारे साथ आप भी स्तुति आराधना में मगन हो जाओ। ओके, इस गीत को हम फिर से एक बार गाएंगे और उस परमेश्वर को हम स्तुति और आराधना करेंगे। हालेलुया, प्रेज द लॉर्ड। Son
birthday parties. आणि जेव्हा आपण कोणाच्या वाढदिवसाला जातो तेव्हा आपण सर्वात जास्त टाळ्या वाजवतो. If somebody is getting 40 years old, somebody is getting 50 years old, we clap 40, we clap 50. If somebody is 80, we clap 80, right? कोणी 40 वर्षाचं झालं, कोणी 50 किंवा कोणी 80 वर्षाचं झालं, तर आपण तेवढ्याच टाळ्या त्यांच्या But वाढदिवसासाठी when we वाजवतो. clap for the Lord, we clap maybe 2 times, 3 times, 4 times. जेव्हा आपण देवासाठी टाळ्या वाजवतो तेव्हा आपण 1 किंवा 2 किंवा 3 वेळा वाजवतो. Don't do that if you want to do that way. जर तुम्ही त्या पद्धतीने करत असाल तर Don't तसं do. करू नका. God is not requesting you to clap for Him. आणि देव तुमच्याकडे विनंती करत नाही की तुम्ही माझ्यासाठी टाळ्या वाजवा. If you want to do something for the Lord, do it from your heart. आणि जर तुम्हाला देवासाठी काही करायचं आहे ते अंतःकरणापासून Do करा. it from your heart. He will accept it, and you will get a greater blessing. आणि तुम्ही मनापासून आणि अंतःकरणापासून ते करा. Hallelujah. जेणेकरून तो त्या गोष्टीचा स्वीकार Hallelujah. करेल. Can we give a big clap offering to the Lord? आणि आज देवासाठी तुम्ही टाळ्या वाजवा. Praise the Lord. Amen. Hallelujah. Come on, continue. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Praise the Lord. Amen. Can somebody shout a big hallelujah today morning? आणि कोणी हालेलुया म्हणू शकतं का? Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Brother Bunny, Brother Tushar, and Brother Nitin, we welcome you. ब्रदर नितीन, ब्रदर बनी आणि ब्रदर तुषार तुमचं स्वागत आहे. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. Hallelujah. मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है, मेरे जीवन का मकसद तू है, मेरे जीने का कारण तू है. मैं जीऊँ या
ऐसे बहुत जन हैं जो अपने पिछले डिसीजन पे, जो अपने पिछले किए हुए पापों पे, या जिन्होंने पिछले जिंदगी में कुछ गलतियां की है, परमेश्वर आज आपको माफ करना चाहता है. अशा ज्या लोकांनी आयुष्यामध्ये काही चुकीचे निर्णय घेतले, काही मोठी पापं केली असतील, कदाचित चुकीच्या पावलांवरती ते पडले देखील असतील, पण मला तुम्हाला एक देवाचा अभिषिक्त सेवक दास म्हणून मला तुम्हाला सांगून द्या, देव तुम्हाला आज क्षमा करायला तयार आहे. तुम्ही विसरून जा की पूर्वी तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्याकडून कदाचित काही घडलेलं आहे. तुम्ही ह्या गोष्टीला विसरून जा. आज देव तुम्हाला पुन्हा एकदा नवीन, फ्रेश, सुंदर, ताजतवानं, आकर्षित करू इच्छितो. जर तुमची तयारी असेल तर आज परमेश्वराकडे क्षमा मागा आणि परमेश्वराला म्हणा की हे परमेश्वरा, आज मी माझं जीवन पुन्हा एकदा तुझ्या स्वाधीन करतो. मी चुकले, माझ्याकडनं काही निर्णय आयुष्यामध्ये चुकले, मी वाईट मार्गावरती लागले होते, वाईट मार्गावरती चालत होतो. आज मला माझं जीवन पुन्हा एकदा तुझ्या स्वाधीन करायचं. मला तू पुन्हा एकदा उपयोगात आण, मला पुन्हा एकदा तो अभिषेक तू दे, मला पुन्हा एकदा नवीन तू कर. हालेलुया. पिछला सब भूल कर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पिछला सब भूल कर मैं आगे बढ़ा चलूं. यस लॉर्ड. मेरे लिए धन्यवाद, उसको मैं ध्यान. यस लॉर्ड. यस लॉर्ड. पिछला सब भूल कर मैं आगे बढ़ा चलूं. जो मेरे लिए धन्यवाद, उसको मैं त्याग दूं. दी मैं पाऊं से पुरस्कार, दौड़ा मैं जाऊं. दी मैं पाऊं से पुरस्कार, दौड़ा मैं जाऊं. मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए तू मेरा प्रभु. मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए तू मेरा प्रभु. मैं जीऊं या मरूं, वो तेरे लिए तू मेरा प्रभु. Hallelujah. Praise God. Yes, Lord. No matter what happens in our life, होय देवा, आमच्या जीवनामध्ये काही होऊ दे, whatever, oh God, कोणतीही परिस्थिती आमच्या जीवनात येऊ दे, we will be committed to you. आम्ही तुझ्या स्वाधीन होतो, आम्ही तुझ्याशी प्रामाणिक राहू. No matter what. आमच्या जीवनात कोणतीही परिस्थिती, Sicknesses, financial problems from the people, problem from the businesses, whatever, problems from the work, whatever, but we will stay committed with you, O God. आम्हाला आजारपण येऊ दे, आम्हाला आर्थिक समस्या येऊ दे, कोणी लोकांनी आमच्यावरती दोष दाखवू दे, किंवा कोणत्या लोकांनी आम्हाला नाकारू दे, आमच्या व्यवसाय जो आहे त्या व्यवसायामध्ये समस्या येऊ दे, कुठलीही कठीण परिस्थिती आमच्या समोर आली तरी आम्ही तुझ्याशी प्रामाणिक राहू. Yes, sir. Let this be our commitment, my friends, today morning. आणि आज सकाळी आपला हाच निश्चय आणि हाच निर्णय पाहिजे. Hallelujah, hallelujah, hallelujah. God wants committed people. कारण लोकांना देवाला प्रामाणिक लोक असे आवडतात. Hallelujah, hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. Hallelujah. Praise the Lord. Gracious Heavenly Father, we come at thy throne of grace today morning. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या कृपेच्या सिंहासनापाशी आम्ही येतो.
Thank you for accepting the praise and worship that we have offered today morning to you. आज सकाळी जी स्तुती आराधना तुला आम्ही सादर केली, तू मान्य केली, त्याबद्दल तुझे आभार मानतो. You are such a loving, you are such a wonderful Father. कारण तू प्रीती करणारा आणि अद्भुत असा आमचा पिता आहेस. Father God, we thank you for sending your Holy Spirit amongst us, आणि देवा तुझे आभार मानतो, तुझ्या पवित्र आत्म्याला तू आमच्यामध्ये पाठव, who is leading us in the praise and worship, who is leading us in the word today. ज्या पवित्र आत्म्याने आम्हाला स्तुती आराधनेमध्ये चालवलं, मार्गदर्शन केलं, तसंच येणाऱ्या वचनामध्ये आम्हाला मार्गदर्शन करणारे चालवणार आहे. Father God, I pray for all those who are viewing us from different places. Let their hearts be ready and receptive to hear your word. आणि ज्या वेगवेगळ्या भागातून लोक आजची सभा बघत आहेत, त्या प्रत्येकाचा अंतःकरणाची तू तयारी कर, येणाऱ्या वचनाचा त्यांनी स्वीकार करावा, असंच होऊ दे. In Jesus' name we ask. येशूच्या नावात मागतो. Amen. Amen. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. देवाची स्तुती असो. Are you happy today morning? आज सकाळी तुम्ही आनंदित आहात का? Hallelujah. I am happy today morning. मी आज आनंदी आहे. I'm not just saying for the sake of saying, but I am happy today morning. म्हणायचं म्हणून मी म्हणत नाहीये, तर आज खरोखर मी आज आनंदी आहे. Before coming for the praise and worship, before inviting the Holy Spirit, maybe I was not happy. आणि स्तुती आराधनेमध्ये येण्याआधी, सभेमध्ये येण्याआधी कदाचित मी आनंदी नसेल. But whenever I come in the presence of God, when I invite the presence of God, when the Holy Spirit take control, that time my sorrow, my tensions, my worries changes into joy, happiness and satisfaction. आणि ज्यावेळेस मी त्या देवाची स्तुती आराधना करण्यासाठी उभा राहतो, त्याची स्तुती आराधना करतो आणि त्याचा पवित्र आत्मा उतरून येतो, त्यावेळेस सर्वात जास्त मला आनंद होतो. त्याचं सानिध्य जेव्हा माझ्यामध्ये इथं उतरून येतं, त्यावेळेस मी आनंदी होतो. So we welcome all those who have joined this service today morning. आणि आज सकाळी या सभेसाठी जितके लोक आले, त्या प्रत्येकाचं ख्रिस्त येशूमध्ये स्वागत आहे. Hallelujah. The title for today's message is Walking in God's Light. आणि आजचं जे सभा आहे, त्याचं वचनाचं शीर्षक जे आहे, परमेश्वराच्या प्रकाशात चालणे. Amen. Walking in God's light. परमेश्वराच्या प्रकाशात चालणे. Hallelujah. Praise the Lord. And this message is going to be in two parts. आणि हे जे वचन आहे, हे दोन भागांमध्ये असणार आहे. So this Sunday we will take one part and next Sunday we will take one part. या रविवारी आपण एक भाग घेणार आहोत आणि पुढच्या रविवारी आपण दुसरा भाग. So it is very important to attend the church regularly, otherwise you will have the word just in portions and not the complete word. म्हणून चर्चला प्रत्येक रविवारी येणं गरजेचं आहे, जेणेकरून पहिला भाग तुमचा गेला तर दुसऱ्या भागात काय चाललंय तुम्हाला कळणार नाही, तर तुम्हाला सर्व भाग कळाले पाहिजेत. म्हणून दर रविवारी चर्चला येणं गरजेचं आहे. We all love to have a full meal, right? आणि आपल्याला संपूर्ण भोजनाचा आनंद घ्यायला आवडतो. We like to have a full meal. आपल्याला संपूर्ण जेवण घ्यायला आवडतं. We don't like to eat just this thing and that thing, right? आणि आपल्याला काही विशिष्ट फक्त प्रकार खायला आवडत नाही. We like to have the starters, we like to have the soup, we like to have the main course, we also like to have the dessert and also if possible coffee. आणि आपल्याला स्टार्टर्स घ्यायला आवडतात, तसंच सॅलड घ्यायला आवडतं, मग जेवण घ्यायला आवडतं आणि काही गोड पण खायला आवडतं. And if possible coffee also. आणि एवढं सगळं झाल्यानंतर कदाचित कॉफी पण प्यायला आवडेल. This is how we feel about the food. आणि तसं आपल्याला जेवणाबद्दल तो आनंद असतो. So same way when you want to have the word of God, आणि तसं जेव्हा तुम्ही देवाचं वचन घेता, don't take it part by part. फक्त थोडं घेऊन have full meal संपूर्ण, so that you will be strong enough. जेणेकरून तुम्हाला शक्ती मिळेल, सामर्थ्य. Hallelujah. We'll open the book of Isaiah chapter 2 and verse 5. Isaiah chapter 2 and verse 5. It says, O house of Jacob, come and let us walk in the light of the Lord. यशायाचा दुसरा अध्याय आणि 5वं वचन. याकोबाच्या घराण्या, चल ये, आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू. Amen. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Brother Binu, for typing this title of the message today. So it says that, O house of Jacob, come and let us walk in the light of the Lord. आणि वचन असं सांगतं, याकोबाच्या घराण्या, चल ये, आपण परमेश्वराच्या प्रकाशात चालू. Isaiah prophet is inviting. आणि यशाया संदेष्टा जो आहे, तो आमंत्रित करत आहे. He is inviting. तो आमंत्रित करत आहे. Today morning I am inviting on behalf of the
the word of God. आणि आज मी तुम्हाला आमंत्रित करत आहे देवाच्या वचनाच्या आधारे. Okay, as Isaiah prophet is saying to the house of Israel, to the house of Jacob, to the Israelites that come. Okay, come. An open invitation he is giving. आणि इथं यशाया संदेष्टा जो आहे तो बोलवत आहे की याकोबाच्या घराण्यानो तुम्ही या, तो त्यांना आमंत्रित करत आहे. Same way I want to invite all those who want to walk in the light of the Lord. This is an open invitation today morning to all of आणि आज you. सकाळी मी तुम्हा सर्वांना आमंत्रित करत आहे आणि हे आमंत्रण सर्वांसाठी आहे की ज्या ज्या लोकांना त्या प्रकाशात चालायचं आहे तर तुम्ही सर्वांनी या आणि त्या प्रकाशात. So if you want to walk, जर तुम्हाला चालायचं the आहे, most important thing for walking, what you need is legs. जर तुम्हाला चालायचं आहे तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे पाय आहे. A person who doesn't have legs cannot walk. आणि ज्या व्यक्तीकडे पाय नाहीये तो चालू शकत नाही. Now if you have legs and if you want to walk, but first you need to stand to walk. आणि तुम्हाला जर चालायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला प्रथम उभा राहायला पाहिजे. Only just having your legs you cannot walk. फक्त तुमच्याकडे पाय आहेत म्हणून तुम्ही चालू शकता You असं नाही. cannot, you are having legs and you are lying on a bed or a sofa, that doesn't mean that you are walking. तुमच्याकडे पाय आहेत पण तुम्ही एखाद्या सोफ्यावरती किंवा एका खुर्चीवरती बसलेले आहात तर याचा अर्थ असं नाही की तुम्ही चालताय. For walking, the first thing that you need is you need to have legs. आणि चालण्यासाठी सर्वप्रथम तुमच्याकडे पाय पाहिजे. The second thing is you need to stand if you want to walk. तुम्हाला जर चालायचं त्याच्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला उभं I've राहायचं. seen so many people in the world, they have legs but they still don't walk. आणि मी जगात अनेक लोक पाहिलेले आहेत की त्यांना पाय आहेत पण त्यांना चालायचं नाही. They because they have legs but they are not utilizing the legs for standing. आणि त्यांच्याकडे पाय आहेत पण ते त्याचा उपयोग उभा राहण्यासाठी सुद्धा All करत the नाही. time sitting and sitting and sitting and sleeping. आणि प्रत्येक वेळेस फक्त बसून बसून कधी कधी झोपलेले असतात. Prophet Isaiah is saying, come, let us walk in the light of the Lord. आणि इथं यशाया संदेष्टा म्हणत आहे की चला आपण त्या An प्रकाशात. open invitation, आणि त्याने सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. an open challenge. आणि त्याने सर्वांना आव्हान केलेलं आहे. Let us walk. चला चालूया. Today morning we are ready to walk in the light of the Lord. आणि आज सकाळी आपण तयार आहोत त्या प्रकाशात चालण्यासाठी. If you are ready to walk in the light of the Lord, say, I am ready to walk in the light of the Lord. आणि तुम्ही आज जर तयार आहात परमेश्वराच्या प्रकाशात चालण्यासाठी तर म्हणा मी आज परमेश्वराच्या प्रकाशात चालण्यासाठी तयार आहे. Amen. Hallelujah. You know, God has given us this gift of light. आणि देवाने आपल्याला सुंदर असं बक्षीस दिलेलं आहे ते म्हणजे प्रकाश. It is God's given gift. आणि ते देवाने दिलेलं बक्षीस आहे. God is the creator of light. कारण देवाने प्रकाशाची निर्मिती केलेली आहे. Light has not come automatically. आणि लाईट अशीच आलेली नाहीये. Even if I have to have a glass on this table, आणि जर मला हा ग्लास जो आहे या टेबल वरती पाहिजे असेल it will not come automatically. तो असाच येणार नाहीये. It cannot come from the kitchen to this table directly. तो स्वयंपाक घरातून डायरेक्ट या टेबल वरती येणार नाहीये. Somebody has to keep it over here. इथं त्याला कोणीतरी ठेवलं पाहिजे. Similarly, light has not come automatically. आणि प्रकाश जो आहे तो असाच आलेला नाहीये. Light has been created by somebody, and that somebody is none other but a creator God. आणि प्रकाश जो आहे त्याची निर्मिती कोणीतरी केलेली आहे आणि कोणीतरी म्हणजे कोण तर परमेश्वराने त्याची निर्मिती केली आहे. Creating light is not making a small toy or making some smaller thing. आणि प्रकाश निर्माण करणे म्हणजे एखादी खेळणं तयार करणं किंवा एखाद्या वस्तू तयार करणं असं नाहीये. It's a marvelous, it's a immense, it's a huge thing. ही मोठी गोष्ट आहे, ही अद्भुत अशी गोष्ट आहे. Yes, and for making light there has to be somebody very very strong, very very powerful, and somebody who has light in him, the basic quality. आणि एक प्रकाश तयार करणं ही एक सर्वसाधारण गोष्ट नाहीये. ती खूप मोठी गोष्ट आहे आणि अशक्य गोष्ट आहे. आणि जी कोणी व्यक्ती ही प्रकाश निर्माण करेल त्याच्या स्वतःमध्ये तो प्रकाश पाहिजे. He has to be powerful. आणि त्याच्यामध्ये ते सामर्थ्य पाहिजे. His word has to have power. आणि त्याच्या मुखामध्ये तेवढं सामर्थ्य He has to have power in everything that he does.
आणि ज्या गोष्टी तो करेल त्याच्यामध्ये त्या प्रत्येक गोष्टीसाठी सामर्थ्य As we पाहिजे. move ahead into this today's topic, आणि आजच्या शीर्षकाच्या पुढे जात असताना I would like to tell something about this book of Isaiah as we move ahead, because the book of Isaiah is one of the most important books in the Bible. आणि यशायाच्या पुस्तकाबद्दल ग्रंथावर तुम्हाला मला काहीतरी सांगायचं आहे, कारण पवित्र शास्त्रामध्ये हे एक महत्त्वाचं असतं पुस्तक आहे. The word Isaiah means the Lord saves. आणि यशाया शब्दाचा अर्थ आहे, यशाया म्हणजे प्रभू वाचवतो. The Lord saves. प्रभू वाचवतो. Isaiah was not an ordinary man. He was a prophet of God. आणि यशाया जो आहे तो सर्वसाधारण व्यक्ती नव्हता, तो एक संदेष्टा होता. Now, who is a prophet of God? तो परमेश्वराचा संदेष्टा कोण आहे? A prophet of God is a person who talks on behalf of God. परमेश्वराचा संदेष्टा म्हणजे परमेश्वराच्या वतीने जो व्यक्ती बोलतो तो. A prophet is not a prophet when he speaks what he feels, what he likes, or he tries to expose his emotions. संदेष्टा हा तो नसतो की त्याला जे वाटतं बोलणं, त्याचे जे भावना आहेत ते व्यक्त करणं किंवा त्याच्या बुद्धीने त्याला जे वाटतं त्या गोष्टी सांगणं. We see a lot of false prophets today in the world. आणि आज जगामध्ये अनेक असे खोटे संदेष्टे They feel something. आणि त्यांना काहीतरी वाटतं. So they speak. आणि म्हणून ते बोलतात. And because they speak out of emotions or maybe anger or maybe some selfish motives. आणि ते भावनेद्वारे किंवा त्यांच्या रागाद्वारे त्यांना जे वाटतं ते बोलतात. And they define it as a prophecy. आणि ते असं दाखवतात की देवाकडून आलेली वाणी आहे. That's absolutely wrong. That is unbiblical. हे सर्व चुकीचं आहे आणि हे शास्त्राला धरून नाहीये. Prophet is that person. आणि संदेष्टा हा व्यक्ती असतो. He talks exactly what God tells him to talk. देव त्याला जे बोलायला लावतो तेवढंच तो बोलतो. Prophet not only talks about prosperity. आणि जो संदेष्टा आहे तो फक्त भरभराटीबद्दल बोलत Prophet नाही. not only talks about miracles. तो फक्त चमत्काराबद्दल Prophet बोलत not नाही. only talks about healing. संदेष्टा फक्त आरोग्याबद्दल बोलत Prophet is नाही. not only talking about your future growth. आणि संदेष्टा फक्त तुमच्या वर्तमानात तुमची वाढ होणार ते बोलत नाही. Prophet also warns you for your sins. आणि संदेष्टा जो आहे तो तुम्ही जर पाप करत असाल त्याच्याबद्दल तुम्हाला सूचना देतो. Prophet is that person who also corrects you if you are making a mistake. आणि जर तुम्ही एखादी चुकीची गोष्ट करत असाल तर संदेष्टा ती तुम्हाला ती दाखवून देतो. When Nathan prophet knew that King David have sinned, he went to David and he told David, you have sinned. It needs a courage. It needs a God's appointment to talk boldly in front of kings. आणि दावीद राजाने जेव्हा पाप केलं तेव्हा नातान संदेष्टा त्याच्याकडे आला आणि त्याला सांगितलं की तू हे पाप केलेलं आहे. It needs lot of courage. आणि त्याच्यासाठी खूप धैर्य It लागतं. needs lot of boldness. आणि त्याच्यासाठी खूप धाडस लागतं. It needs God's word. आणि त्याच्यासाठी देवाचा शब्द लागतो. That is the reason we see lot of things are happening in this world which shouldn't happen and which are very, very unbiblical. आणि म्हणूनच आज जगामध्ये आपल्याला बघायला मिळतं अनेक अशा गोष्टी होत आहेत ज्या व्हायला नाही पाहिजे. Isaiah was a prophet and Isaiah was a man of mission. आणि यशाया जो आहे तो संदेष्टा होता आणि त्याला देवाने कार्य दिलेलं होतं. Amen. He was a man who was called not by people but by God. आणि तो संदेष्टा असा होता की त्याला लोकांनी बोलवलेलं नव्हतं, तर त्याला देवाने त्याचं पाचारण केलेलं होतं. We see so many prophets who are just called by God or who are self-ordained prophet. Isaiah was not self-ordained prophet. He was God-ordained prophet. आणि आज आपल्या जगामध्ये बघायला मिळतं की अनेक लोक स्वतःला प्रॉफिट बोलवतात. ते स्वतःहून स्वतःसाठी झालेले असतात. देवा किंवा लोकांनी त्यांना बनवलेलं असतं. देवाचं त्यांना पाचारण नसतं. But Isaiah was a prophet who was ordained by God. आणि यशाया असा संदेष्टा होता ज्याचं पाचारण देवाने केलेलं होतं. त्याची नेमणूक देवाने केलेली होती. That's the reason he has a courage. आणि म्हणूनच त्याच्यामध्ये ते धाडस होतं. Nathan prophet was having a courage. आणि नातान जो संदेष्टा होता त्याच्यामध्ये पण ते धाडस होतं. Prophet Samuel had a courage. आणि शमूएल संदेष्टा जो होता त्याच्यामध्ये पण ते सामर्थ्य To होतं. warn and to correct people. आणि त्याच्यामध्ये धैर्य होतं की लोकांना चूक दाखवणं आणि त्यांना बरोबर करणं, धोक्याची सूचना. धोकाची सूचना देणं.
in today's world, if a preacher comes and warns and corrects, nobody will attend his service. आणि जर आजच्या काळामध्ये एखादा देवाचा सेवक आला आणि त्यांनी तुमच्या चुका दाखवल्या, तुम्हाला पुढे धोका दाखवला, तर त्याच्या मंडळीत कोणी येणार नाही, त्याची चर्च कोणी अटेंड करणार. But if he starts giving you some prosperity messages, oh, millions will come to him. पण एखाद्या देवाच्या सेवकाने जर सांगितलं तुमची भरभराट होणार आहे, भरभराटीचे फक्त संदेश दिला, तर त्या चर्चला, त्या मंडळीला खूप लोक येतील. So Isaiah was a prophet ordained by God. यशाया जो संदेष्टा होता, ते देवाने त्याचं पाचारण, त्याची नेमणूक केलेली होती. He was a person who was very, very close to God and he maintained that relationship with God. आणि तो व्यक्ती असा होता की त्याचे नातेसंबंध देवाशी खूप जवळचे होते आणि त्याच्यासाठी तो खूप मेहनत घेत He was also called as Israel's watchman. आणि त्याला एक इस्रायलचा पहारेकरी सुद्धा म्हटले. Amen. He was a watchman. A watchman's job is to alert people. A watchman's job is to make the enemy, make ready the army against the enemy. आणि पहारेकऱ्याचं कार्य काय आहे, तर रात्रभर जागून त्या शहराचं संरक्षण करणं, आणि जर शत्रू त्याच्या दिशेने येत असेल तर लोकांना धोक्याची सूचना देणं की शत्रू येत आहेत आणि त्याच्यापासून बचाव करणे. So Isaiah was also called as a watchman. आणि म्हणूनच यशायाला इस्रायलचा पहारेकरी सुद्धा म्हटलेला आहे. God showed him the glimpse of his glorious throne. That was Isaiah. You know, one of the speciality of Isaiah was what? That God has shown him the glimpse of his glorious throne. Hallelujah. आणि देवाने त्याच्या तेजस्वी स्वर्गीय सिंहासनाचं झलक त्याला दाखवली. Amen. Amen. पुन्हा एकदा. God has shown Isaiah the glimpse of his glorious throne. आणि देवाने त्याच्या तेजस्वी स्वर्गीय सिंहासनाची झलक यशाया संदेशाला दाखवली. Amen. None of us have seen this glimpse. आणि आपल्यापैकी कोणीही ती झलक पाहिलेली नाहीये. You know, there is a premiere about a show, right? आणि आपण एखादा शो बघायला त्याचं प्रीमियर आधी येतं. There is a trailer about a movie. आणि एखादी मूवी येणार असेल तर त्याचं ट्रेलर आधी येतं. Similarly, Isaiah have seen the glorious throne of God, just a glimpse of it. That is the specialty of Isaiah. आणि यशाया संदेशाचं वैशिष्ट्य काय होतं, तर स्वर्गीय सिंहासनाची, तेजस्वी सिंहासनाची झलक त्यांनी पाहिली. Wow! Can you imagine what he has seen? तुम्ही कल्पना करू शकता की त्यांनी काय पाहिले. What is our dreams? What is our ambition that he have seen in reality? आपलं स्वप्न काय, आपली महत्वाकांक्षा काय, ती त्यांनी खरोखर त्याचे जिवंतपणे, त्याच्या जिवंत डोळ्यांनी पाहिली. Isaiah was the man, Isaiah was the prophet who said that one day Messiah will come and save the people. आणि यशाया तो संदेष्टा होता ज्यांनी सांगितलेला आहे की मसीहा एक दिवस येणार आहे आणि तो लोकांचं तारण करणार आहे. Amen. He was the person who gave the message of Jesus' coming. आणि त्यांनी सर्वप्रथम हा संदेश दिला होता की मसीहा येणार आहे, येशू ख्रिस्त येणार आहे, आपल्या सर्वांचं तो तारण करणार आहे. The main message of the book of Isaiah, आणि यशाया संदेशाचा जो ग्रंथ आहे त्याचा मुख्य संदेश काय आहे, a holy God will gain glory by judging sin and restoring his people. A holy God will gain glory by judging sin and restoring his people. आणि जो पवित्र देव आहे त्याच्या गौरवाने तो येणार आहे आणि पाप्यांचा तो न्याय करणार आहे आणि त्यांची पुनर्स्थापना तो करणार आहे. Amen. Hallelujah. That is the message of the book of Isaiah. आणि यशायाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातून हाच मेसेज जो आहे ते आपल्याला मिळत आहे. Today morning as we are moving ahead in this message that walking in the light of God, आणि या वचनात पुढे जात असताना परमेश्वराच्या प्रकाशात चालणे, as I said in the beginning that this is an open invitation, all those who wants to walk in the light and not in the darkness anymore. आणि मी आज जसं तुम्हाला सकाळी सांगितलेलं आहे आणि आमंत्रित केलेलं आहे, ज्या कोणाला अजून अंधकारात चालायचं नाहीये आणि प्रकाशात चालायचं आहे त्या प्रत्येकाला आज मी आमंत्रित करत आहे. Because light is a symbol of life. आणि जे प्रकाश आहे ते कशाचं प्रतीक आहे, तर ते जीवनाचं. Amen. Light is a symbol of life.
आणि प्रकाश जे आहे ते कशाचं प्रतीक आहे? ते जीवनाचं Light प्रतीक is a आहे. symbol of what? Light is a symbol of deliverance. आणि प्रकाश जो आहे ते कशाचे प्रतीक आहे? तर ते आहे मुक्तीचं. Amen. Light is a symbol of life. Light is a symbol of deliverance. Amen. आणि Hallelujah. प्रकाश जे आहे ते प्रकाश कशाचं प्रतीक आहे? तर ते जीवनाचं प्रतीक आहे. ते कशाचं प्रतीक आहे? तर ते सुटकेचं प्रतीक आहे. Amen. So when you hear this message, when you read the scriptures, it is mandatory for you, for me, for all of us. Henceforth, we need to walk in the light. आणि जेव्हा आपण हे वचन वाचतो, ऐकतो, तेव्हा आपण काय केलं पाहिजे? तर आपण त्या प्रकाशात चाललो Now पाहिजे. imagine I have a candle or a bulb in my hand. आणि तुम्ही विचार करा किंवा कल्पना करा, माझ्या हातामध्ये एखादे मेणबत्ती आहे किंवा एखादा बल्ब आहे. Now and there is a darkness around me. आणि माझ्या अवतीभोवती सर्व ठिकाणी When I have a lamp or when I have a torch or when I have a bulb, आणि माझ्याकडे एखादी मेणबत्ती आहे किंवा माझ्याकडे टॉर्च आहे किंवा एखादा बल्ब आहे. it's a logic, it's a common sense. Will I walk in darkness? तर हे कॉमन सेन्स आहे. मी काय अंधकारात चालेल का? I will not, नाही, because I have a torch in my hand, कारण माझ्या हातामध्ये टॉर्च आहे. because I have a lamp in my hand. माझ्या हातामध्ये ती मेणबत्ती That आहे. lamp, that torch will 100% show me a clear path. आणि ती मेणबत्ती किंवा तो टॉर्च जो आहे तो माझ्या पुढे असणाऱ्या सर्व अंधकाराला दूर करेल आणि तो मला वाट दाखवेल. That torch, that light will intervene into the darkness, आणि तो जो प्रकाश आहे तो त्या अंधकारामध्ये जाईल and it will clear the darkness. आणि तो अंधकार सर्व दूर करून The टाकेल darkness will disappear. आणि अंधकार निघून जाईल. Early morning, 5:30, 6 o'clock, when we see the sun is rising, आणि 5 किंवा 5:30 वाजता सकाळी पहाटे जेव्हा सूर्य उगवत असतो, slowly the light of the sun enters and the darkness vanishes. आणि तेव्हा तो प्रकाश जो आहे सूर्याचा तो त्या अंधकारामध्ये जात असतो आणि त्या प्रकारे अंधकार दूर होऊन प्रकाश येत असतो. God wants all of you to walk in not darkness but in light. आज देवाची हीच इच्छा आहे की आपण त्या अंधकारात चालू नये, तर आपण त्या प्रकाशात चाललो पाहिजे. Amen. Genesis chapter 1 and verse 3. Genesis chapter 1 and verse 3 says, Then God said, Let there be light, and there was light. उत्पत्ती याचं पहिला अध्याय 3रं वचन. तेव्हा देव बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. Who spoke? कोण बोलला? God spoke. देव बोलला. The most powerful word, the most powerful speech, if somebody has, that is God. आणि कोणाकडे सामर्थ्याने भरलेले शब्द आहे तर ते फक्त त्या देवाकडे आहे. As I said in the beginning, means before God speaking about light, there was no light. आणि जसं मी सुरुवातीला म्हटलो की देवाने बोलण्याआधी प्रकाश तिथे नव्हता. Amen. So he created light. आणि देवाने प्रकाशाची निर्मिती केलेली He आहे. created it. By how? By his word he created. आणि देवाने त्या प्रकाशाची निर्मिती कशी केलेली आहे? त्याच्या शब्दाने ती निर्मिती केलेली आहे. Oh, he has all the power to create and to operate the entire nature that we see around us. कारण त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे की सर्व सृष्टीची निर्मिती त्याने एका शब्दात केलेली आहे, कारण त्याच्यामध्ये ते सामर्थ्य आहे. And also he has the power to operate that nature. आणि त्या निसर्गाला चालवण्याचं सामर्थ्य पण त्याच देवामध्ये He आहे. says, let there be rain, rain will come. आणि जर तो म्हटला पाऊस पडो तर पाऊस पडेल. He says the mountains to be moved, the mountains will move. आणि जर त्याने सांगितलं पर्वतांना की इथून हाला, तर ते पर्वत त्याचं ऐकतील. If he says that let there be trees and let there be sea, there will be trees, there will be sea. आणि जर त्याने सांगितलं इथं झाडं उगव, तर ते झाडं उगवतील. इथं त्याने सांगितलं समुद्र निर्माण हो, तिथं समुद्र येईल. Psalms 33 and verse 6 and verse 9. Psalms 33 verse 6 and verse 9, it says, By the word of the Lord were the heavens made, and all the hosts of them by the breath of his mouth. Amen. आणि स्तोत्र संहिता 33 त्याचा 6वं वचन.
परमेश्वराच्या शब्दाने आकाश निर्माण झाले, त्याच्या मुख श्वासाने आकाशातील सर्व सैन्य निर्माण So झाले. we need to, as we move ahead in this message about walking in light, आणि जसं आपण प्रकाशात चालणं याच्याविषयी बोलत आहोत, परमेश्वराच्या प्रकाशात चालणे, you need to first understand that what is the history of the light. आणि त्याच्यासाठी तुम्हाला प्रकाशाचा इतिहास काय हे माहिती पाहिजे. A student of mathematics, आणि जो गणिताचा अभ्यासक आहे, विद्यार्थी आहे, the first lesson for him, the teacher gives is to make him learn the tables. आणि त्याच्यासाठी पहिला अभ्यास हाच असतो की त्याने पाढे पाठ करणे. If his tables are not learned, he can not move ahead with mathematics. आणि त्याने जर पाढे पाठ त्याचे नसतील तर गणितामध्ये तो पुढे जाऊ शकत नाही. The first lesson in the literature or a language is to learn the alphabets. आणि कोणत्याही भाषेचा प्रथम अभ्यास काय असतो तर त्याच्या शब्द ओळख असणं गरजेचं असतं. You need to know the alphabets. आणि अक्षर ओळख तुम्हाला माहिती पाहिजे, म्हणजे बाराखडी तुम्हाला माहिती If you पाहिजे. don't know that, how you will write the sentences, how you will write the articles and stories or books or whatever. अक्षरांची जर तुम्हाला ओळखच नसेल तर तुम्ही शब्द कसे लिहिणार आणि तुम्ही मग पुस्तक कशी लिहिणार, कशी वाचणार. So if you want to walk in the light of the Lord, जर तुम्हाला परमेश्वराच्या प्रकाशात चालायचं you आहे, need to understand two things. तुम्हाला दोन गोष्टी समजून घेणं What is गरजेचं the आहे. history of light ते इतिहास, प्रकाशाचा इतिहास काय आहे and who created light? आणि त्या प्रकाशाची निर्मिती If कोणी you don't केली? know this, you will not be able to walk. तुम्हाला जर या दोन गोष्टी कळाल्याच नाही तर तुम्ही त्या प्रकाशात कसे चालाल. God is the creator of the light. परमेश्वर हा प्रकाशाचा निर्माण By His word He created. त्याने त्याच्या मुखाने, त्याच्या शब्दाने ते निर्माण It केलेलं didn't आहे. happen automatically. हे असंच झालेलं नाहीये. Psalms 148 verse 5. Psalms 148 verse 5, it says, "Let them praise the name of the Lord, for He commanded and they were created." Amen. आणि स्तोत्र संहिता 148 याचा वचन 5, ती परमेश्वराच्या नावाचे स्तवन करो, कारण त्याने आज्ञा केली आणि ती निर्माण झाली. Amen. Let all creation, आणि सर्व सृष्टी, let all creation सर्व निर्मिती praise Him. त्याचे धन्यवाद करो, स्तुती करो. त्याची स्तुती करो. Amen. Why? Because they are born because of God's word. सर्व सृष्टीची निर्मिती त्या देवाच्या एका शब्दाने झालेली आहे. Amen. They were born. आणि त्यांचा जन्म झालेला आहे त्या देवाच्या शब्दाने. Amen. You and me are born by the grace of God and from our parents. तुमची आणि माझा जो जन्म झालेला आहे तर देवाच्या कृपेने आणि आपल्या आई वडिलांमुळे झालेला आहे. Similarly, the nature is being born, is created by the Abba Father, the Creator God. तसंच या सृष्टीची जी निर्मिती आहे ती आपल्या आबा पित्याने, आपल्या आबा बापाने केलेली आहे. Amen. Psalms 104 and verse 2. Psalms 104 and verse 2, it says, "Who cover yourself with light as with a garment, who stretch out the heavens like a curtain." Amen. 104:2. स्तोत्र संहिता 104 दुसरं वचन, तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतोस, कणातीप्रमाणे आकाश विस्तारतोस. Amen. This is so beautiful word, right? आणि सुंदर असं वचन आहे. Hallelujah. We are wearing clothes. आपण कपडे घालतो. We wear good, beautiful clothes. We love to wear good clothes. आपल्याला चांगले सुंदर असे कपडे घालायला आवडतात. Because people always look at the clothes first. कारण लोक सर्वप्रथम आपले कपडे They पाहतात. cannot reach to your thoughts, they cannot reach to your heart, they cannot reach to your mind, but they can see your clothes and they start evaluating and judging. That's the reason we like to wear best clothes. आणि लोक तुमच्या अंतःकरणात किंवा तुमच्या विचारांमध्ये काय चाललंय किंवा तुमचा स्वभाव काय तिथपर्यंत पोहोचू शकत नाही तर ते तुमच्या आधी कपडे पाहतात. तुम्ही चांगल्यातले चांगले कपडे परिधान करण्याचा प्रयत्न करतात, कारण की लोक तुमचे कपडे बघून तुम्ही काय आहेत, कसे आहेत त्याचा अंदाज In my लावतात. entire corporate world journey, right from the beginning, I've been into sales and marketing and international marketing. I always try to wear the good clothes, best possible clothes, because it's good presentation. आणि मी माझ्या सर्व कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये, माझ्या कामामध्ये सर्वात चांगले उत्तम असे कपडे घातलेले आहेत. The reason because I need to be presentable. त्याचं कारण हे आहे की मी प्रेझेंटेबल राहावं. Now, Bible says
that who cover yourself with light as with a garment. आणि पवित्र शास्त्र असं सांगतं तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतो. Oh, our God is a God who wear clothes like light. Amen. What a beautiful God He is. आपला देव इतका सुंदर देव आहे की तो प्रकाशाप्रमाणे आपला पोशाख घालतो. Amen. The person who is full of light, आणि जो व्यक्ती जो पूर्ण प्रकाशात भरलेला आहे, only he can be a reason or only he can have a power to create light. आणि त्याच्यामध्येच ते सामर्थ्य आहे की तो त्या प्रकाशाची निर्मिती करू शकतो. That's why this God who wears light said in the nature, let there be light, and there was light. आणि म्हणूनच जो देव प्रकाश परिधान करतो त्याचा पोशाख तो घालतो, तोच त्याच्यामध्येच तेवढं सामर्थ्य आहे की तो त्या प्रकाशाची निर्मिती करू शकतो. Amen. Very good. Yes. So he says, who cover yourself with light as with a garment. आणि म्हणून पवित्र शास्त्र इथे सांगतं की तू पोशाखाप्रमाणे प्रकाश धारण करतो. Amen. He is a God, when you look at him, you will see light. आणि तो देव असा देव की जेव्हा तुम्ही त्याच्याकडे बघता तेव्हा त्याने प्रकाश परिधान केलेला असतो. When Moses tried to go near to the burning bush, आणि जेव्हा त्या जळत्या झुडपाच्या जवळ मोशेने जायचा प्रयत्न केला, he just tried. फक्त त्यांनी प्रयत्न केला, He was not able to see it. तो ते बघू शकला नाही. The voice of God came to आणि him. देवाची वाणी त्याच्याकडे आली, He was not able to look at it. आणि तो तिथं बघू शकला नाही. What a powerful light it was. आणि तेव्हा किती सामर्थ्याने भरलेला तेजस्वी असा तो प्रकाश असेल. When Moses came down from Mount Sinai, आणि जेव्हा सिनाय पर्वतावरून मोसेस खाली उतरला, imagine for 2 minutes Moses is walking from that mountain. फक्त कल्पना करा की त्या पर्वतावरून मोसेस खाली येत आहे. And when they saw Moses' face, it was shining. आणि जेव्हा त्या लोकांनी मोशेचा चेहरा पाहिला तेव्हा त्याच्या चेहऱ्यातून तेज निघत होते. It was shining त्याच्या चेहऱ्यातून like तेज a निघत होते. halogen bulb. एखाद्या हॅलोजन बल्ब सारखं त्याच्या चेहऱ्यातून ते तेज येत होते. Moses, what happened to you? आणि लोक त्याला म्हणू लागले, मोशे तुला काय झालं? Moses, you are shining so much. तुझा चेहरा जो आहे तो प्रकाशित Like a mini sun. एखाद्या छोट्या सूर्याप्रमाणे त्याच्या किरण बाहेर येत आहे. Moses, cover your face. आणि ते लोक म्हटले तुझा चेहरा तू झाक. We cannot see you, Moses. आम्ही तुला पाहू शकत नाही. You are shining. कारण तुझा चेहरा जो आहे तो तेजस्वी आहे. Moses said, I was in the presence of the creator of light. तेव्हा मोशे म्हटलं की प्रकाशाचा निर्मिती करणारा परमेश्वर त्याच्या सानिध्यामध्ये. Oh, when you are in the presence of the creator of the light, you will shine, and you have to shine. आणि जेव्हा तुम्ही त्या प्रकाश निर्माण करणाऱ्या देवाच्या सानिध्यात जाताल, राहाल, तेव्हा तुम्ही पण तेजस्वी होतात, तुम्ही पण प्रकाशमान होतात. Are you getting the history clear about the origin of light? आणि प्रकाशाचा इतिहास काय आहे, त्याची निर्मिती कुठे झालेली आहे हे तुम्हाला कळत आहे का? Genesis chapter 2 and verse 4. Genesis chapter 2 and verse 4, it says, this is the account of the heavens and the earth when they were created in the day that the Lord God made them. Genesis 2:4. उत्पत्ती 2:4. आकाश व पृथ्वी याची उत्पत्ती झाली तेव्हाचा उत्पत्ती क्रम हा होय. उत्पत्ती क्रम, the account of heavens and earth. आणि आकाश व पृथ्वीचा याची उत्पत्ती झाली तेव्हाचा उत्पत्ती क्रम होय. This is the account. आणि हा उत्पत्ती क्रम आहे. This is the account. हा उत्पत्ती क्रम आहे. What is the account? उत्पत्ती क्रम काय आहे? That God created heaven and earth. ते म्हणजे देवाने आकाश व पृथ्वी God created light. देवाने प्रकाशाची निर्मिती केली. When there is darkness, जेव्हा अंधकार होता, darkness cannot create another darkness. आणि अंधकार जो आहे, darkness cannot create a light. अंधकार जो आहे तो प्रकाशाची निर्मिती करू शकत नाही. A blind person cannot show a way to another blind person. आणि एखादा आंधळा जो व्यक्ती आहे तो दुसऱ्या आंधळ्या व्यक्तीला मार्ग दाखवू शकत नाही. Cannot, not possible. हे शक्य नाही. They both can sing and walk together with the help of somebody else. आणि ते एखाद्या काठीच्या किंवा इतर कोणाच्या सहाय्याने दोघं जाऊन गाणे गाऊ शकतात किंवा एखादा
मार्ग ओलांडू शकतात, but they cannot show a way. पण ते रस्ता दाखवू शकत नाही. When we were in darkness, जेव्हा आपण अंधकारात असतो, when we were in darkness, जेव्हा आपण अंधकारात होतो, when we were living in darkness, जेव्हा आपण अंधकारात राहत होतो, when our spiritual eyes were blinded because of the sins and because of our own very nature, आपल्या घाणेरड्या स्वभावामुळे किंवा आपल्या पापामुळे जेव्हा आपले आध्यात्मिक नेत्र आंधळे झाले होते, that time we needed a light. तेव्हा आपल्याला प्रकाशाची गरज होती. Not a light from some person. कोणत्या व्यक्तीकडनं आपल्याला प्रकाशाची गरज नव्हती. Not a light from some organization. कोणत्या संस्थेपासून आपल्याला तो प्रकाश Organization means a technical organization. आणि ऑर्गनायझेशन मध्ये तांत्रिक We don't need a light from them. आणि आपल्याला त्यांच्याकडनं त्या प्रकाशाची गरज नव्हती. We need a light from the originator, creator of the light, that is Almighty God. आपल्याला अशा व्यक्तीकडनं, अशा देवाकडनं त्या प्रकाशाची गरज होती, ज्या प्रकाशाची निर्मिती त्या देवाने केलेली. For he is full of light. कारण तो प्रकाशाने भरलेला देव आहे. When he is full of light, आणि जेव्हा त्याच्याकडे संपूर्ण प्रकाश now आहे, hear to me very carefully. माझं लक्षपूर्वक Now when he created Adam, जेव्हा त्याने आदामाला निर्माण केलं, after listening to me from last 20-30 minutes, आणि 20 ते 25 मिनिटं जेव्हा तुम्ही माझं ऐकलं, now I'm sure that you must be imagining that what I'm saying next. आणि तुम्हाला कळलं असेल मी पुढे काय म्हणतो. When he created Adam, जेव्हा त्याने आदामाची निर्मिती केली, I 100% guarantee that Adam was also full of light and full, very, very fresh, and maybe his flesh was also glazing. He was shining, right? Because he was created in the image of God, and if God is full of light, Adam also should be a person with light, with freshness and glaze on his face. तर मी तुम्हाला जे सांगत होते, मला 100% खात्री आहे, जेव्हा आदामाची निर्मिती देवाने केलेली असेल, तेव्हा त्याच्या प्रतिरूपाचं त्यांनी आदामाला केलेलं आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. तर 100% त्याचा प्रकाश पण त्यांनी त्याच्यामध्ये टाकला, आणि तेव्हा आदामाचा चेहरा पण तो प्रकाशित आणि तेजस्वी असेल. Right? Now, when God created Adam, God created human being. He was fresh, he was shining, he was glazing. आणि जेव्हा देवाने मनुष्याची निर्मिती केला, तेव्हा तो ताजतवाना असेल, त्याच्या मुखातून पण प्रकाश येत असेल, तो तेजस्वी असेल. तो तेजस्वी असेल. Why? Because God created human being in his own image. कारण त्याचा पवित्र शास्त्र असं सांगतं की मनुष्याला जे निर्माण केलं त्यांनी त्याच्या प्रतिरूपाचं निर्माण केलेलं आहे. As God, परमेश्वराने, देवाने मनुष्याला त्याच्या सारखं, त्याच्या प्रतिरूपाचं निर्माण how is केलं. God? देव कसा आहे? God is full of light. तर देव प्रकाशमय आहे. What God wears? आणि देव काय परिधान करतो? He wears light. तो प्रकाश परिधान करतो. So if he creates something which is not just something which is a special thing, that is human being, that is Adam, 100% he was having a glaze, he was having a shine that comes from God on his face. आणि देव काहीतरीच निर्माण करतो असं नाही, तर त्यांनी जी विशिष्ट गोष्ट तयार केलेली आहे ते म्हणजे एका मनुष्याला निर्माण केलं, आदामाला निर्माण केलं, तर त्यांनी त्याचा जो प्रकाश आहे, त्याचा जो तेज आहे, त्यांनी त्या आदामावरती टाकलेला आहे. Amen. Habakkuk chapter 3 and verse 3 and 4. Habakkuk chapter 3 verse 3 and 4, it says, God came from Teman, the Holy One from Mount Paran. His glory covered the heavens. Okay? Listen to me very carefully. His glory. Whose glory? God's glory covered the heavens, and the earth was full of His praise. His brightness was like the light. He had rays flashing from His hands, and there His power was hidden. Amen. हबक्कूक याचा 3रा अध्याय आणि 4थं वचन. 4थं वचन. त्याचे तेज प्रकाशासारखे आहे, त्याच्या हातातून किरण निघत आहेत, त्याचा पराक्रम तेथे गुप्त आहे. Amen. The last part of the 3rd verse, it says His glory covered the heavens. तिसऱ्या वचनाचा शेवटचा भाग. देव तेमानाहून येत आहे, पवित्र प्रभू पाराणाच्या पर्वतावरून येत आहे, त्याचा प्रकाश आकाश व्यापतो, त्याच्या
स्तवनांनी पृथ्वी भरली आहे. त्याचा प्रकाश. His glory covered the heavens. त्याचा प्रकाश आकाश व्यापतो. पुन्हा. त्याचा प्रकाश आकाश व्यापतो. His glory covers the heavens. त्याचा प्रकाश आकाश व्यापतो. You know what is the speciality of heaven? आणि तुम्हाला स्वर्गाचं वैशिष्ट्य माहिती आहे का? We all know there are going to be roads of gold. आणि Amen. आपल्या सर्वांना माहिती आहे तिथं सोन्याचे रस्ते असणार आहेत. Amen. There are going to be trees which will have one tree with different kinds of fruits. Amen. आणि Wow. तिथं असे झाडं आहेत की तिथं प्रत्येक प्रकारचं फळ त्या झाडांना Oh, what a beauty. किती सुंदर There is आहे. no darkness. तिथं अंधकार नसणार. There is no sadness. तिथं उदासीनता There नसणार. is no defeat. आणि तिथं हार अपयश. नसणार आहे, अपयश नसणार आहे. But still, above all this, you know what is the speciality of heaven? तुम्हाला एवढं सगळं असताना पण स्वर्गाचं वैशिष्ट्य माहिती आहे मुख्य का? वैशिष्ट्य. मुख्य वैशिष्ट्य माहिती आहे का? God's presence is there. तिथं देवाचं सानिध्य He lives असणार. there. तिथं तो That is राहतो. the most important thing we need to know. आणि हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे ती आपल्या सर्वांना माहिती पाहिजे. And Habakkuk 3 verse, the last line it says, His glory covered the heavens. आणि हबक्कूक याचा 3रा अध्याय 3ऱ्या वचनाचा 2रा भाग, त्याचा प्रकाश आकाश व्यापतो. Because of Him, the light that heaven has is because of God. Remember that. आणि स्वर्गामध्ये जो प्रकाश आहे तो कशामुळे आहे? तो केवळ त्या देवाच्या सानिध्यामुळे तिथं प्रकाश आहे. Are you clear? तुम्हाला कळालं का? Heaven's importance is because God is there. आणि स्वर्गाचं महत्व आहे कारण परमेश्वर तिथं राहतो. Heaven is precious because God is there. आणि स्वर्ग जो आहे तो मौल्यवान आहे कारण देव तिथं आहे. Heaven doesn't have darkness because God is there. आणि स्वर्गामध्ये अंधकार नाही कारण की तिथं देव आहे. Heaven is shining, heaven is glorious, heaven is wonderful because God is there. आणि स्वर्गामध्ये तेज आहे, प्रकाश आहे आणि तिथं वैभव आहे, गौरव आहे. ते कशामुळे आहे? ते केवळ त्या देवाच्या सानिध्यामुळे आहे. If God is taken out from heaven, आणि जर स्वर्गातून जर देवाला काढण्यात a आलं big question mark. तर एक मोठा प्रश्न आहे. Habakkuk is saying His glory covered the heavens. आणि हबक्कूक इथं म्हणत आहे की त्याचा प्रकाश आकाश व्यापतो. Amen. And next he says, the earth was full of His praise. आणि नंतर सांगतात त्याचा तेज प्रकाशासारखे आहे. The earth, चौथं वचन. त्याच्या स्तवनाची पृथ्वी भरली आहे. Amen. What is the job of the earth? आणि पृथ्वीचं कार्य काय आहे? काम You काय and me आहे? live in heaven or earth. तुम्ही आणि स्वर्गामध्ये राहतो का पृथ्वीमध्ये We राहतो? are living in the earth. आपण पृथ्वीवर राहतो. And our job, आणि आपलं काम काय the आहे? nature's job, आणि त्या सृष्टीचं काम काय आहे? everything that is on this earth's job, या सृष्टीवरती, या पृथ्वीवरती जे काही आहे त्याचं कार्य काय, काम काय आहे? praise Him. ते फक्त ते Praise देवाची Him. स्तुती करणं. Let the trees praise Him. ते Let the mountains praise Him. झाडांनी स्तुती करावी, Let the पर्वतांनी rivers स्तुती praise करावी, Him. नद्यांनी त्याची स्तुती करावी, Oh, let the nature praise Him. सर्व निसर्गाने त्याची स्तुती करावी, Let the humans praise Him. सर्व मानव जातीने स्तुती करावी. Everything that is there should praise Him. सर्व काही जे पृथ्वीवरती आहे ते प्रत्येक गोष्टीने त्याची स्तुती करावी. The 4th verse of Habakkuk, he said that His brightness was like light. आणि Amen. हबक्कूक याचा 3रा अध्याय 4थं वचन, पहिला भाग, त्याचे तेज प्रकाशासारखे आहे. Amen. He is a God with full of brightness. आणि तो देव तो संपूर्ण तेजाने भरलेला देव आहे. Oh, full of brightness. सर्व तेज त्याच्यामध्ये आहे. Not 50 volt bulb, not 100 volt bulb or 5000 volt bulb, but full of light. He is bigger than a transformer who creates and who transforms light. फक्त 50 वोल्टचा बल्ब किंवा 100 वोल्टचा बल्ब नाही किंवा एखाद्या ट्रान्सफॉर्मर एवढा तेज किंवा प्रकाश नाही, तो संपूर्ण तेजाने भरलेला असा देव आहे. No one can imagine that. आणि कोणी त्याची कल्पनाही करू शकत He नाही. says that he had rays flashing from his hands. आणि त्याच्या हातातून किरण निघत आहे. Amen. Hallelujah. We see some people make some drawings, you know, that there are some rays on their hands. आणि आपण बघतो बऱ्याच वेळा
अनेक चित्रकार चित्र काढतात की एखाद्या हातातून प्रकाश येत आहे. From where did they get this idea? आणि ही जी कल्पना आहे ही त्यांना कुठून येते? They must have gone through these references. कदाचित त्यांनी वचन वाचली असतील. Maybe they have heard about this. हे वचन कदाचित त्यांच्या And then they कानावर try to make themselves as God. आणि त्यांनी कदाचित देवासारखं स्वतःला निर्माण करायचा प्रयत्न But केला. no human brain, no human intelligence have reached to that level. आणि कोणतीही बुद्धी किंवा त्याची कल्पनाही करू शकत नाही किंवा त्या पात्रतेपर्यंत पोहोचलेला नाहीये. That he can make God from human hands. आणि एखादा मनुष्य जो त्या हाताने त्या देवाची निर्मिती करू शकतो. Nobody. कोणीच करू शकत If नाही. somebody is trying to do that, he is foolish. आणि जर कोणी असा प्रयत्न पण करत असेल तर तो मूर्खात जिल्हा. Amen. Amen. As we are coming to the end of the first part of the message, आणि पहिल्या भागाच्या शेवटाला आलेलो असताना let me tell you, मला तुम्हाला हे सांगू द्या. if you want to walk in the light, तुम्हाला जर त्या प्रकाशात चालायचं if you आहे, want to walk in the light of God, जर तुम्हाला परमेश्वराच्या प्रकाशामध्ये you चालायचं need to आहे, understand who is God. सर्वप्रथम देव काय आहे हे तुम्हाला समजून Whether घ्यायचं the आहे. creator of the light has light in him or no, we need to know that. आणि जो प्रकाशाचा निर्माण करता परमेश्वर आहे त्याच्यामध्ये प्रकाश आहे की नाही हे आधी And तुम्ही we have समजून घेतलं seen पाहिजे. that he is full of light. आणि आपण पाहिलं की तो संपूर्ण प्रकाशाने भरलेला असा He आहे. is full of brightness. आणि तो तेजोमय असा देव आहे. Amen. His hands have the rays of light. आणि वचन असं सांगतं की त्याच्या हातातून किरण He निघतात wears the garments of light. आणि तो प्रकाशाचा पोशाख धारण करतो. Now imagine if you follow or walk behind such God, आणि तुम्ही विचार करा जर तुम्ही अशा देवाच्या अनुसारला किंवा त्याच्या मागे चालला will you not walk in light? तर तुम्ही त्या प्रकाशात चालणार नाहीत का? If small torch can make you walk in the light, how much more the creator of the light, if he walks ahead of you, you can walk in the light, right? जर एखाद्या अंधारातून चालत असताना एखादा टॉर्च जर तुम्हाला तो मार्ग दाखवत असेल, घेऊन जात असाल, त्या अंधकारातून तुम्हाला त्या प्रकाशात चालून तुम्ही जात असाल, तर तुम्ही कल्पना करा तुम्ही एका त्या देवाच्या प्रकाशात, जो प्रकाश आणि तेजाने भरलेला देव आहे, त्याच्या मागे तुम्ही जाता तर तुमच्या आजूबाजूचा सर्व अंधकार निघून जाईल आणि तुम्ही त्या प्रकाशात चालू लागता. Martin Luther King Jr. said, मार्टिन लुथर किंग ज्युनियर म्हणतात, darkness cannot drive darkness. अंधकार अंधकाराला बाहेर काढू शकत नाही. Okay? Darkness cannot drive darkness out. अंधकार अंधकाराला बाहेर काढू शकत नाही. Only light can do that. फक्त प्रकाश ते करू शकतो. We are walking in the light of God. आणि आपण आज त्या परमेश्वराच्या प्रकाशात चालतो. We are standing now to walk in the light of God. आणि आज आपण उभे आहोत त्या परमेश्वराच्या प्रकाशात चालण्यासाठी. If you are ready to walk and continue to walk in the light of God, आणि तुम्ही तयार आहात की त्या प्रकाशामध्ये चालण्यासाठी आणि सर्वदा त्या प्रकाशात चालण्यासाठी, come next Sunday prepared, excited to hear the next part of the message. तर पुढच्या रविवारी तुम्ही या आणि पुढचा जो भाग आहे, भाग 2, परमेश्वराच्या प्रकाशात चालणे, तो नक्की तुम्ही ऐका. I am confident that God will bless you in such a way that you will be the reason of light for others who are in darkness. आणि माझा विश्वास आहे, खात्री आहे की देव तुमच्या जीवनामध्ये इतकं परिवर्तन आणेल की तुम्ही जे अंधकारात चाललेले आहेत त्यांना प्रकाश दाखवण्याचं एक कारण होता. Amen. May God bless you all. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद Let's have a देतो. word of prayer as we close the service. आपण श्री सभा संपवण्याआधी प्रार्थना करू. Gracious Heavenly Father, we come at thy throne of grace. हे स्वर्गीय पित्या, तुझ्या कृपेच्या दयेच्या Thank you, सिंहासनावर. Holy Spirit, for leading us, guiding us. पवित्र आत्मा, तुला धन्यवाद देतो, तू आम्हाला Thank you, Abba Father, for accepting the praise and worship and also leading us in the word. आबा पित्या, तुझा आभार मानतो, तू आम्हाला स्तुती आराधनेमध्ये मार्गदर्शन केलं, वचनामध्ये आमचं मार्गदर्शन केलं
आणि तुमची स्तुती आराधना वचन स्वीकारली त्याबद्दल तुझे धन्यवाद दे. तुला धन्यवाद दे. Father God, we thank you for this beautiful morning once again. आणि सुंदरशा सकाळबद्दल पुन्हा एकदा तुझे It आभार. is your grace that we are fit physically and spiritually. ही केवळ तुझी कृपा आहे, तुझी दया आहे की आम्ही शारीरिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या जिवंत आहोत आणि सुदृढ All आहोत. those who have joined this service and also are going to watch it later, bless all of them in the name of Jesus. जे लोक या सभेला आलेले आहेत आणि जे नंतर ही सभा बघणार आहे त्या प्रत्येकाला ख्रिस्त येशूमध्ये तू आशीर्वाद दे. Let the darkness vanish from their life and it be replaced with your light, O God. त्यांच्या जीवनातला सर्व अंधकार तू काढून टाक आणि तुझ्या प्रकाशात चालण्यासाठी तू त्यांना Amen. कृपा कर. Bless them. त्या प्रत्येकाला तू आशीर्वाद दे. Shine them. आणि त्यांना तेजोमय कर. Use them. त्यांना तू उपयोगात आण. If they are going through hard times in their life, in the name of Jesus, you bless them. त्यांच्या जीवनातल्या कठीण प्रसंगातून समातून ते जात असेल तर येशूच्या नावात तू त्यांना If they are आशीर्वाद sick in the body, heal them in the name of Jesus. दे. जर ते आजारी असतील तर येशूच्या नावात तू त्यांना If आरोग्य they दे. are going through some difficult problems, legal problems, financial problems, Father God, I request you as your servant in the name of Jesus, solve their problems and let them be out of all these tough times from their life. जर ते काय आर्थिक समस्यातून जात असतील, काही कौटुंबिक समस्या असतील, काही कायदेशीर समस्या असतील, या सर्व गोष्टीतून येशूच्या नावात तू त्यांना बाहेर काढ. And bless them. त्यांना तू आशीर्वाद Give दे. them peace. त्यांना तू शांती दे. Give them your divine understanding, knowledge and wisdom. तुझ्या दैविक ज्ञानाने अभिषेकाने तू त्यांना भर. तू त्यांना विजडम पुरव And use them mightily in the days to come. आणि येणाऱ्या दिवसांमध्ये अद्भुतरित्या तू त्यांना उपयोगात आण. In Jesus' name I ask. येशूच्या नावात मागतो. Amen. Hallelujah. May God bless you all. देव तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. Thank you very much for joining with us for this English Marathi service. आणि इंग्लिश भाषांतर मराठीमध्ये या सभेमध्ये तुम्ही आला, सहभागिता दाखवली त्याबद्दल तुमचे आभार. This part of the message will be also available on our YouTube channel. आणि हा जो पहिला भाग आहे तो YouTube चॅनल वरती तुम्हाला बघायला You मिळेल. can also like and subscribe our YouTube channel as well as our Facebook page. तुम्ही आमच्या सभेद्वारे जर आशीर्वादित होत असाल तर आमचा YouTube चॅनल जो आहे आणि आमचा ECOG page. फेसबुकचा जो पेज आहे ECOG त्याला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि इतरांना पण शेअर करा जेणेकरून तुम्ही आशीर्वादित झालात तसंच तुम्ही दुसऱ्यांसाठी आशीर्वादाचं कारण व्हा. We will have our next service in another 15 to 20 minutes. आणि आमची दुसरी सभा होणार आहे ती थोड्या वेळात चालू होणार It आहे is going to be an English service. आणि ती फक्त इंग्लिश मध्ये असणार आहे. May God bless you all. देव तुम्हा सर्वांना Thank you आशीर्वाद very द्यो. much. धन्यवाद.